आता बातमी पुण्यातून। कोरेगाव पार्कमधील मुनवा घोरपडी रोडवरील पबमध्ये अल्पवयीन तरुण आणि तरुणींच्या धिंगाण्यानंतर स्थानिक संतप्त झाले। पबमधील बेकायदा मद्यपान आणि तरुणांची हुल्लडबाजी वाढल्याने स्थानिकांनी पब विरोधात आंदोलन केलं। पब चालक नियमांचं पालन करत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली। पोलिसांना वारंवार तक्रार देऊनही ठोस कारवाई होत नसल्याचं स्थानिकांनी म्हटलंय। खरं तर काल ज्यांच्यासोबत जो प्रकार घडला ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। नक्की काल तुमच्यासोबत काय प्रकार झालेला होता? मी आणि माझी मिसेस आम्ही बाजारातून घरी येत होतो। घरी आलो तर आम्ही हॉटेल येथे जरा 5 मिनिटं गेटच्या वर थांबलो। थांबताच तिथून बरीचशी मुलं आपल्या हातात बिअरची बाटल्या घेऊन येत होते। तर जाऊन मी त्यांना विचारलं, अरे बाबा काय चाललंय? तर म्हणतात काय चाललंय? काय नाही, आम्ही बिअर पितोय। अरे बिअर पितो म्हणजे काय? हा रहिवासी आहे, आम्ही ते रहिवासी आहोत। पब्लिक येते जाते, लोकल माणसं आम्ही इकडचे, आणि तुम्ही दारू रस्त्यावर पिताय। त्यात तो माझ्या अंगावर आला। म्हटलं तुम्हाला काय करायचं करा, आम्ही बघतो। आणि त्यामध्ये धक्काबुक्की झाली आणि बाकी आमची सगळी सोसायटीतली माणसं आली आणि मग त्याच्यावर तणाव वाढला। मी जेव्हा लेट ऑफिसमधून येते तेव्हा हा सगळा प्रकार माझ्या डोळ्यासमोर घडतो आणि जे लोक आहेत म्हणजे जेंट्स तिथे वॉशरूम करतात आमच्या सोसायटीच्या गेट बाहेर पार्किंग असते। रात्रभर तिथं आवाज चालतो, भांडणं चालतात, इव्हन दारू पिऊन तिथं वॉमिट वगैरे सगळा हा प्रकार चालू असतो। तर मला असं म्हणायचं आहे की रेसिडेन्शियल एरियामध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्टॉप झाल्या पाहिजेत। माझं मत असं आहे, प्रत्येकाने व्यवसाय करावा बरं का, पण त्या कायद्याच्या कक्षेत राहून करावा आणि रहिवासी झोनवाल्यांना कोणताही त्याचा त्रास होता कामा नये। कॅमेरामॅन नागेश मर्डे सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे।